समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला हे उचलायला नका त्याला उचला गाडीत घाला. माझं वाटणे झालेलं आहे. तुमचं नाव? माझं नाव विष्णू पांढरं गावळे. साहेब न्याय कधी मिळणार? लाडपांगे समितीचं आहे. माझ्या मुलाला नोकरी ड्रायव्हर झाली. कुठे गेला? कुठे गेला ड्रायव्हर? पटकन चला. माझ्यावर अन्याय झालेला आहे. पुण्याचे उपसंचालक आहेत भगवान पवार, पैशाची मागणी करतात आणि माझ्या मुलाला नोकरीसाठी ऑर्डर देणार. प्रकाश श्रीरंग कांबळे, शिवराष्ट्र युवक संघटनामार्फत आम्ही आज आंदोलनास बसलेलो आहे. भगवान पवार उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांनी आमच्यावरती अन्याय केलेला आहे. आमचे लाडपागे समिती अंतर्गत सफाई कामगारांची जागी वारसा हक्काने नियुक्तीसाठी प्रस्ताव त्यांनी अडवून ठेवलेला आहे. नियुक्ती देत नाहीत. नियमानुसार 30 दिवसांच्या आत नियुक्ती देणं बंधनकारक असताना 10 महिने झाले प्रस्ताव त्यांनी अडवून ठेवलेला आहे. विष्णू आवळे यांचा मुलगा ऋतिक आवळे यांचा प्रस्ताव दिलेला आहे. माझी मंडळी सुप्रिया प्रकाश कांबळे यांचाही प्रस्ताव दिलेला आहे. दोन्ही प्रस्ताव त्यांनी अपेक्षेपोटी अडवून ठेवले. त्यांची काहीतरी अपेक्षा आहे. नियमानुसार आम्ही शासन निर्णयानुसार सर्व कागदपत्र सादर केले असताना चौकशीसाठी हेलपाटे आम्ही दोघंही मारत असता हेतुपूर्वक चुकीची उत्तरं दिली जातात. समाधानकारक उत्तरं दिली जात नाहीत. माननीय पालकमंत्री, आरोग्यमंत्री, समाज कल्याण मंत्री, मुख्यमंत्री यांचे निर्देश आहेत की सफाई कामगारांच्या वारस हक्काच्या नियुक्तीसाठी कोणताही अन्याय न करता तात्काळ नियुक्ती द्यावी. तरी पण 10 महिने झाले आमचा प्रस्ताव अडवून ठेवलेले आहेत. तरी माननीय मंत्री महोदयांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा व नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती. विष्णू आवळे, ऋतिक आवळे यांचे वडील यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता त्यांना नियुक्ती दिली जात नाही. अनेक ठिकाणी दाद मागितली, तक्रारी केल्या, संचालकांकडे तक्रारी केल्या, वरिष्ठ कार्यालयात तक्रारी केल्या. वरिष्ठ कार्यालयातून पत्रव्यवहार उपसंचालकाकडे चालले, तसे पुरावे आमच्याकडे आहेत. तरी पण उपसंचालक कोणतीही कारवाई करत नाहीत. नियमबाह्य कामं करत आहेत. आम्हाला न्याय द्यावा. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.